हॅलो फ्रेंड्स, जेप्स इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो। आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन या पोएमचे पॉइंटर्स अभ्यासणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या पॉइंटर्सला। 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन त्यातला मित्रांनो आपला क्वेश्चन नंबर 1 आहे। आन्सर द क्वेश्चन्स ओरली। ओरली म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याला या प्रश्नांची उत्तरे तोंडी द्यायची आहेत, पण या ठिकाणी आपण त्यांचे आन्सर बघून घेऊया। त्यातला क्वेश्चन नंबर ए, व्हेन आर यू बिटन। तर बघा बिटन म्हणजे पराभूत होणे, तुम्ही केव्हा पराभूत होता हा आपला क्वेश्चन आहे। त्याचं मित्रांनो आपला आन्सर असेल व्हेन यू थिंक यू आर बिटन। जेव्हा मित्रांनो आपल्या मनात येतं की आपण पराभूत होणार आहेत, आपण हारणार आहेत, त्यावेळेस मित्रांनो आपण नक्कीच हारतो। नंबर बी बघूया, व्हेन आर यू अफ्रेड ऑफ डुईंग समथिंग। तर बघा एखादी गोष्ट करायला तुम्ही केव्हा घाबरतात असा आपला हा क्वेश्चन आहे। तर असेल व्हेन यू डोंट डेअर, जेव्हा तुम्ही हिम्मत करणार नाहीत तेव्हा। क्वेश्चन नंबर सी, व्हेन विल यू नॉट विन, तुम्ही केव्हा जिंकणार नसता किंवा तुम्ही केव्हा जिंकणार नाहीत, तर मित्रांनो आपला हा क्वेश्चन आहे। व्हेन यू थिंक यू कांट विन, त्या प्रकारे आन्सर द्यायचा आहे आपल्या या क्वेश्चनचं। नंबर डी बघूया, व्हेन आर यू लॉस्ट, तुम्ही केव्हा हरता किंवा तुम्ही केव्हा पराभूत होता, त्या प्रकारे आपला हा क्वेश्चन आहे। आन्सर असेल इफ यू थिंक यू विल लॉस की वेअर डज सक्सेस बिगिन, यशाची सुरुवात मित्रांनो ही कुठे होते, या प्रकारे आपला हा प्रश्न आहे। तर आन्सर आहे आपलं सक्सेस बिगिन्स इन द स्टेट ऑफ माइंड ऑफ अ पर्सन। व्यक्तीच्या स्टेट ऑफ माइंड मध्ये मित्रांनो यश सक्सेस जे आहे त्याची सुरुवात होत असते। नंबर एफ बघूया, व्हाट शुड यू डू यू वॉन्ट टू विन अ प्राइज, बक्षीस किंवा पारितोषिक जिंकण्याकरिता तुम्ही काय केले पाहिजे, तर आपला आन्सर आहे बघा यू मस्ट बी शुअर ऑफ युअर सेल्फ विन अ प्राइज। डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाइम और डू यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन। मित्रांनो बघा ज्यावेळेस आपण एखादा खेळ खेळत असू किंवा कुठलंही क्षेत्र असेल, आपण पहिल्यांदा लगेच जिंकतो का, की आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात, या प्रकारे आपला हा क्वेश्चन आहे। तर याचा आपला आन्सर असेल बघा आय हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन टू विन। आपल्याला मित्रांनो जिंकण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात, गोष्ट लक्षात घ्या। चला जाऊया क्वेश्चन नंबर 2 कडे। कॉपी एनी 4 लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोएम। आता आपल्याला या ठिकाणी मित्रांनो जी पोएम दिली आहे द मॅन हू थिंक्स ही कॅन, रिटन बाय पोएट वॉल्टर डी क्विंटल, त्या पोएम मधून कुठल्याही 4 ओळी म्हणजे मित्रांनो कुठलाही एक स्टांजा या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात। तर या ठिकाणी मी आन्सर न देता तुम्ही तुमच्या पोएम मधून आपल्या चॉईसचा एक स्टांजा या ठिकाणी लिहायचा आहे। चला तर मित्रांनो जाऊया आपल्या क्वेश्चन नंबर 3 कडे। क्वेश्चन नंबर 3 बघूया, से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर। मित्रांनो पुढे दिलेले जे वाक्य आहेत आपल्याला अभिनय करत म्हणजे त्या प्रकारे हावभाव करत मोठ्याने बोलायची आहेत। ज्यावेळेस आपण नर्वस असू, अफ्रेड असू किंवा अँग्री असू, हॅप्पी असू किंवा कॉन्फिडंट असू, त्या मित्रांनो काही आपल्या स्टेट ऑफ माइंड्स आहेत आपली ज्यावेळेस आपण असू त्या पद्धतीने आपण हे वाक्य कसं बोलू, त्या ठिकाणी हा क्वेश्चन जो मित्रांनो हा ओरली आपला बोलण्याचा प्रश्न आहे। प्रत्येकाने वाचन बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे। जाऊया क्वेश्चन नंबर 4 कडे। फॉर्म ग्रुप्स ऑफ 5, डिस्कस विथ एक्झाम्पल्स हाऊ युअर स्टेट ऑफ माइंड कॅन हेल्प यू डू समथिंग, हाऊ इट हेल्प्स यू टू ट्राय हार्डर अँड बेटर। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 5 विद्यार्थ्यांचे ग्रुप करायचे आहेत आणि हा डिस्कशनचा क्वेश्चन आहे। स्टेट ऑफ माइंड ते बघा आपली मनाची स्थिती किती महत्त्वाची असते एखादी गोष्ट करण्यासाठी, जी आपल्याला मदत करते एखादी गोष्ट करत असताना। तर ते आपल्याला चर्चा करायची आहे एखादं उदाहरण घेऊन। त्याचं एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊया। आय फेल टू गेट गुड रन्स इन अ क्रिकेट मॅच, आय डिसाइडेड टू इम्प्रूव्ह माय बॅटिंग, आय वर्कड हार्ड, प्रॅक्टिस डेली अँड आय कुड बिकम द हायेस्ट रन गेटर द नेक्स्ट मॅच। एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेला आहे त्यामध्ये। तर हा क्वेश्चन सुद्धा मित्रांनो आपला डिस्कशनचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4। त्या प्रकारे आपले पॉइंटर्स
आपल्या या पोएममध्ये दिलेले आहेत क्वेश्चन नंबर 4 पर्यंत. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा पॉईंट आहे बघा, लर्निंग अबाउट लँग्वेज युजिंग ॲपॉस्ट्रॉफी. मित्रांनो ॲपॉस्ट्रॉफीचा यूज या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे एक कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवण्यासाठी. शब्दांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कशा प्रकारे बनतात ते या ठिकाणी मित्रांनो आपल्याला चार्टच्या माध्यमातून दिलेलं आहे. ते आपण समजून घेऊया कशा प्रकारे आपले कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स हे बनत असतात. म्हणजे मित्रांनो बघा, संक्षिप्त रूपे बनवणं त्यासाठी ॲपॉस्ट्रॉफी साइनचा वापर हा आपल्याला दिलेला आहे. त्याच प्रकारे ॲपॉस्ट्रॉफी साइनचा वापर करून आपण मित्रांनो पोझिशनही दाखवत असतो. तर बघा एक्झाम्पल दिले त्या ठिकाणी आपल्याला, मीनाज शूज म्हणजे मीनाचे शूज, मोहन्स रूलर मोहनची पट्टी, अ कॅट्स पॉ. या प्रकारे ॲपॉस्ट्रॉफी साइनचा यूज हा संक्षिप्त रूपे बनवण्यासाठी तसंच पोझिशन दाखवण्यासाठी मित्रांनो होत असतो. या संबंधित आपल्याला हा या ठिकाणी क्वेश्चन दिला आहे, तो क्वेश्चन समजून घेऊया. फाइंड ॲट लिस्ट 5 एक्झाम्पल्स इच ऑफ शॉर्ट फॉर्म्स अँड नाउन्स प्लस ॲपॉस्ट्रॉफी फ्रॉम द बुक. आपल्या पुस्तकातून रँडमली बघा, कुठूनही आपल्या पुस्तकातून कोणतंही एक्झाम्पल घ्यायचे तर आपल्याला शॉर्ट फॉर्म असणारे आणि नाउनला ॲपॉस्ट्रॉफी साइन लावलेले शब्द, त्या फ्रेजेस बघा. शॉर्ट फॉर्म ॲम, इट्स, डिडंट, हिल आणि आरंट या प्रकारे शॉर्ट फॉर्म आहेत. तसंच बघा, सोमदत्ताज बिझनेस, आजीज चिकनवडी, हिमयाज फादर, अक्षय हाऊस, मॅन्स सन हे ॲपॉस्ट्रॉफी साइन पोझिशन दाखवणारे मित्रांनो आहेत. आणि ॲपॉस्ट्रॉफी साइन हे शॉर्ट फॉर्म बनवण्यासाठी, संक्षिप्त रूपे बनवण्यासाठी वापरलेली आहेत. त्या प्रकारे आपला हा ॲपॉस्ट्रॉफी साइनचा यूज मित्रांनो आपल्या पुस्तकात दिलेला आहे, तो चांगल्या प्रकारे अभ्यासा. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.5 द मॅन हू थिंक्स ही कॅन या पोएमचे पॉइंटर्स व लर्निंग अबाउट लँग्वेज हा टॉपिक अभ्यासला. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. बाय.